तर तिघही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आपल्याकडे मान्यवर. तिघांनाही थेट प्रश्न आपण विचारणार आहोत, तुम्ही देखील विचारणार आहात. तर हे सगळं होत असताना बाळासाहेब, महत्वाचं म्हणजे आता महाराष्ट्र नेमका चाललाय कुठं, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. जात जात नाही, जात जात नाही, खूप याविषयी बोलून झालेले आहे आणि मोठमोठी प्रवचन अनेकांनी भाषणं ठोकून झालेली आहेत. मात्र हे सगळं होत असताना आता एक नवीन आघाडी जी आहे तुम्ही बनवलेली आहेत वंचितांसाठी. मात्र प्रश्न असा पडतो की जातीवादी शक्तींच्या बरोबर जाणार नाही असं म्हणताना, मी एमआयएम जातीवादी आहे असं म्हणणार नाही, मात्र असं असताना ते झालं आहेत त्या बाबतीत. मग प्रश्न सगळ्यांना असा पडला की बाळासाहेब त्यांच्यासोबत कसे, कोणाबरोबर? एमआयएम सोबत. एमआयएम एक पॉलिटिकल पार्टी आहे, त्याच्यावर तुम्ही आता मान्य करणार नसाल त्या पॉलिटिकल पार्टीला तर माझा नाईलाज आहे. इलेक्शन कमिशनने रजिस्टर करून दिलेली आहे, इलेक्शन लढतंय, देशाचं संविधान मांडतंय, देशाच्या संविधानाबरोबर चालणार म्हणून सांगतंय, आणि तरी स्वतःच्या मनामध्ये काहीतरी आडी ठेवून हा जो भाग चाललाय तो माझ्या अंदाजानं फार महत्त्वाचा आहे. म्हणजे माझ्या आजोबांनी जे असतं थॉट्स ऑन पाकिस्तान हे जे पुस्तक लिहिलं आहे त्याचं प्रिफरेन्स जर कोणी वाचलं तर माझ्या अंदाजानं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की इथला असणारा हिंदूंमधला असणारा एक वर्ग आहे की तो असं म्हणतोय की मुसलमानांनी 600 वर्ष आपल्यावरती राज्य केलंय, आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय म्हणून मुसलमानांवरती 600 वर्ष आपण राज्य केलं पाहिजे. ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता माझ्या अंदाजानं इथल्या वंचितांनाही एक्सेप्ट करायला तयार नाही आहे, इथल्या आदिवासींनाही मान्य करायला तयार नाही आहे, इथल्या शेड्यूल कास्टलाही मान्य करायला तयार नाही, आणि तसं तो मुसलमानांनाही मान्य करायला तयार नाही. हा इतिहास आपण विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे परमिटेशन कॉम्बिनेशन या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापला अस्तित्व निर्माण करायला. परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणताना राजकीय अपरिहार्य आहे, हे अपरिहार्य आहे असं मी म्हणतो. कारण की मी आता उदाहरण देतो की आपण असणारा आखाती देशाची चर्चा करतो, आखाती देशामध्ये असणारा तेल आहे असं आपण म्हणतो, आणि म्हणून तिथे युद्ध चाललंय. आपल्या आदिवासी भागामध्ये युद्ध का झाले ह्याची चर्चा तुम्ही कधी केली आहे का? तर नाही केली. का नाही केली? तर जगाला माहीत पडेल की आमच्या इथलं खनिज जे आहे ते सगळं आदिवासी इलाक्यामध्ये आहे. आम्ही हेही मान्य करत नाही की आर्टिकल 242 हे जे आहे हे आदिवासींचं असणारं सेपरेट मॅनेजमेंट असावं किंवा त्यांचं स्वतःचं ॲडमिनिस्ट्रेशन असावं याचीही चर्चा नाही आहे. त्याच्यामुळे हा जो कलर्ड माइंड आहे असं मी जो म्हणतो आहे, त्या कलर्ड माइंडला फ्री करावं असं आमचं चाललं आहे. आणि खऱ्या अर्थाने इथे एक भारतीय नागरिक म्हणून राजकारणाला सुरुवात व्हावी हा असणारा एक प्रयत्न आहे. बरं, तेव्हा आता वंचित बहुजन आघाडी त्याच्याबरोबर असणारं मित्रपक्ष जे जॉईन होतात आहेत, आमचा एक प्रयत्न चालला आहे की हे माइंड फ्री करावं असं आमचं चाललेलं आहे. आणि ज्याला तुम्ही असताना म्हटलात की जात जात नाही, गेल्या 70 वर्षामध्ये जात जावी म्हणून आपण काय केलं आहे? एक तरी मला उदाहरण दाखवा कुठल्याही राजकीय पक्षाने की इथे जात जावी म्हणून आम्ही असणारा प्रयत्न केलेला आहे. किंवा मी कंप्लीट करतो, किंवा या ठिकाणी एक इंडियन नॅशनॅलिटी म्हणून उभी राहावी याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केला असेल का? तर नाही. म्हणजे आम्ही 26 नोव्हेंबर 1949चं बाबासाहेबांचं पार्लमेंटचं शेवटचं भाषण कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये विसरलो की वी आर अ हेट्रोजिनियस मास. आणि ह्या हेट्रोजिनियस मासमध्ये डिफरन्सेस आहेत तसे कन्व्हर्जन्स आहे. तर या कन्व्हर्जन्सला धरून आपण असणारा देशाची उभारणी करावी त्याचाही उल्लेख कुठे नाही. तर इलेक्शनमध्ये कुठल्या जातीचा ह्यालाच बघून तिथे महत्त्व दिलं जातो. किंवा इथे असणारं जे काही धार्मिक संघटना आहे, मी नावं घेत नाही कारण का ते व्यासपीठ नाही आहे या ठिकाणी, पण इलेक्शनमध्ये निळ पाहिजे की गुलाल पाहिजे, मेणबत्ती पाहिजे की पणती पाहिजे, हा कसला प्रचार आहे? ही मानसिकतेच्या विरोधात म्हणणं आहे. ही मानसिकता बदलावी आणि त्या बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, एवढंच फक्त मी या ठिकाणी नेते मग यासाठी मी म्हटलं कारण आता मुस्लिमांचे इथे देखील नेते आहेत, ओबीसी मंत्रालय यांच्याकडे ते राम शिंदे देखील आपल्यासोबत आहेत. राम शिंदेजी, हे संपणार कधी हा मूळ प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. कारण सातत्याने आपण बघितलं की ओबीसी देखील नाराज झाले.
प्रत्येक वेळेला प्रत्येक जण रस्त्यावरती जर उतरत राहिला तर महाराष्ट्र पुढे कसं जाणार? म्हणजे विकास राहिला बाजूला. आणि आपण बघितलं की याच्यासाठी प्रत्येक जण हातभार लावतोय. म्हणजे प्रकाशजी जसं म्हणाले की आजपर्यंत जात संपवण्यासाठी कोणी प्रयत्न केलाय का? मात्र असं झालेलं नाही. सातत्यानं प्रत्येक जण त्यात गुंतला गेलेला आहे. मग राजकीय अपरिहार्यता असेल किंवा इतर काही कारण असेल, हे संपणार कधी? गेल्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जात संपवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेत का, किंवा जात नाहीये या संदर्भात जर विचारविनिमय करायचं असेल तर ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं कार्य आणि कर्तृत्व कमी पडायला लागतं त्यावेळेस तो व्यक्ती जातीचा आधार घेऊन काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की दुसरा त्याला त्या जातीच्या मुद्द्यावरती तो बाजूला सारायचा प्रयत्न करतो. सातत्याने अशा या प्राप्त परिस्थितीमध्ये माणसं लोकशाहीमध्ये नेतृत्व करण्याच्या भूमिकेमध्ये पुढे जाण्याची भूमिका हे ठेवत असतात. बाबासाहेबांनी संविधान दिलं, संविधानाच्या माध्यमातून जात ही समूळ नष्ट झाली पाहिजे, सर्वांना मान सन्मान हा देशामध्ये मिळाला पाहिजे. आपण देशामध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर या भारत देशाचे आपण सर्वजण नागरिक आहोत ही भावना स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात होणं अपेक्षित होतं. परंतु जसं जसं आपण पुढे जातोय तशा पद्धतीनं पुन्हा जातीय त्याला रंग येतो आणि जातीचा कलर चढतो. अशा या पार्श्वभूमीवर आपण 21व्या शतकाकडे जात असताना जगाला आपण महासत्ता होण्याचं जर स्वप्न पाहिलं तर ही जात ही समूळ नष्ट झालं पाहिजे. जो माणूस या विकासापासून दुर्लक्षित आहे, ज्याची दररोजची खाण्यापिण्याची अडचण आहे, अशा लोकांना खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण रामशिंदेजी विरोधकांनी खास करून प्रकाशजींनी देखील अनेकदा आरोप लावलेला आहे की भाजपच्या सरकारमध्ये धर्माधर्मातली जातीतली तेढ जास्त वाढलेली. कुठे वाढली नाही, कुठेच वाढली नाही. तसा भासवण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राजकारण होत वरिष्ठ पठाण हसतात, त्यांना मान्य नाहीये. अभी राम साहब ने बात बताई, मैं आपको बता रहा हूँ फिलहाल देश का मूड आपने देखा, मैंने देखा, सबने देखा. देश का मूड साफ है कि अब भाजपा सरकार से तो लोग कंटाल गए, 3 स्टेट में उनको खत्म कर दिया. मगर इसका मतलब ये नहीं कि लोग कांग्रेस से भी खुश है. कांग्रेस को भी 2 जो रीजनल जगह पे थी वहां पे मात खानी पड़ी, जैसा तेलंगाना था, मिजोरम था. ये क्यों हो रहा है? 70 साल हो गए आजादी को. सब आप देखो, या तो कांग्रेस की सरकार है या बीजेपी की सरकार, या इसको वोट दो या इसको वोट दो. मगर दोनों ही सरकार ने सत्ता में आने के बाद में ना ही दलितों के लिए कुछ किया ना मुसलमानों के लिए कुछ किया. वो माइनॉरिटी में ही रह गए, मार्जिनलाइज हो गए, उनको कभी पॉलिटिकल एम्पावरमेंट नहीं किया. अब बीजेपी की सरकार का आप देख लो. पहले कांग्रेस पे आता हूं मैं साहब, क्योंकि कांग्रेस 15 साल महाराष्ट्र में राज किया, कांग्रेस और राष्ट्रवादी ने. कभी उनको ये नहीं लगा कि महाराष्ट्र का मुसलमान पिछड़ा हुआ वर्ग उसको रिजर्वेशन देना चाहिए. 3 कमेटी के रिपोर्ट थे, रंगनाथ मिश्रा, सच्चर कमेटी, रहमान कमेटी. तीनों रिपोर्ट ने ये बताया था कि महाराष्ट्र का जो मुसलमान है, पिछड़ा हुआ वर्ग है. मराठी पण तुम्ही उत्कृष्ट बोलता, समजा मराठीत बोलला तर जास्त. महाराष्ट्रामध्ये 3 कमिटीचा रिपोर्ट आला होता, रंगनाथ मिश्रा, सच्चर कमिटी आणि रहमान कमिटी. तिघे कमिटीच्या रिपोर्टमध्ये असा होता की महाराष्ट्रामध्ये जे मुस्लिम वर्ग आहे ते सोशली, एज्युकेशनल, इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे आणि त्याला रिझर्वेशन मिळायला पाहिजे. काँग्रेस जाताना 2014च्या चुनावच्या पूर्वी त्यांनी 15% रिझर्वेशन जॉबमध्ये दिलं आणि 5% रिझर्वेशन एज्युकेशनमध्ये दिला. तेही काय झालं, हायकोर्टमध्ये जर मॅटर गेला, हायकोर्टने 15% जॉब रिझर्वेशन नकारला आणि 5% एज्युकेशनमध्ये त्यांनी सांगितलं आपण देऊ शकतात. त्याने काय पक्का कायदा कानून नाही बनवला काँग्रेसने. भाजपाची सरकार आली ते तर काय सबका साथ सबका विकास फक्त जुमला बनवून राहिला. त्यांनी 5% रिझर्वेशन जे उच्च न्यायालय सांगतात तेही नाही दिलं त्यांनी. तर तुम्ही असं म्हणता सबका साथ सबका विकास, तर ते जुमला झाला. आणि तिच्यामुळे आज राज्यामध्ये, देशामध्ये आपण बघितलं की लोकांनी त्याला नकारले. हे म्हणतात, राम साहेबची मी आदर करतो, ते म्हणतात की आम्ही रिलिजियस पॉलिटिक्स नाही करतात. साहेब, मी होता आता तेलंगणामध्ये, मोदीजी आला, शहासाहेब आले, योगी आला. योगीने काय तिथे म्हटले, बजरंग बली आमच्या आली तुमच्या. ते काय एका रिलिजन पॉलिटिक्स नाही आहे. लोकांनी नकारला तिला. तिने असं म्हटलं की जसा रीतीने निजामला आम्ही हैदराबादून हकाळलाय त्याच रीतीने आम्ही ओबीसीला पण नकारणार. त्याला हिस्ट्री नाही मागित. निजामला कोणी हकाळला नव्हता, त्याला राजप्रमुख बनवला होता आणि चायनाच्या वॉरमध्ये तिने टनो सोने दिले होते देशाला. आणखी एक गोष्ट, त्यांच्याकडे काय मुद्दे नव्हते, त्याच्यामुळे लोक सांगतात नाम बदलायचे, सिटीच्या नाव बदलायचे, हे स्टेटच्या नाव बदलायचे. काय होणार, हैदराबादच्या नाव बदलायची त्यांनी बात केली. तिच्यामुळे ते लोक 6 पासून 1 वर आला. मिझोरममध्ये ते लोक गेलं, 3 राज्यामध्ये ते लोक गेलं. लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे.
एका डाटा आहे माझ्याकडे, त्या वंचित डाटा आघाडी असं त्याला उत्तर म्हणतात होईल? की डेव्हलपमेंट जनतेला उत्तर मिळेल वंचित आघाडीच्या स्वरूपात? वंचित आघाडी आणि आमच्या जे मुद्दे आहेत एकच आहे. वंचित आघाडीच्या जे आहे हे बघा, स्वर्णरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात कॉन्स्टिट्यूशन दिले. त्या कॉन्स्टिट्यूशनचा संवाद हा भाजपा सरकार नाही करत. त्याला या कॉन्स्टिट्यूशन बदलायचे आहे. त्या RSSचे जे माइंड स्टेट आहे त्यांना या देशाला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे आणि ते लोक हे कॉन्स्टिट्यूशनची धज्जा ओळखतात. आम्ही लोक वंचित साहेब आहे कारण की एक रिजनल पार्टी पब्लिकांना आता काँग्रेसला वोट नाही द्यायचे, तिच्यामुळे एक थर्ड फ्रंट यायला पाहिजे रिजनल पार्टी अतिशय म्हणून. महत्त्वाचं. आणि जसं तेलंगणामध्ये आला, जसं मिझोराममध्ये आला, तसाही मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बघणार 2019 मध्ये जे वंचित बहुजन समाज आहे आणि MIM एकत्र मिळून आम्हीही महाराष्ट्र राज्यामध्ये एक थर्ड फ्रंट आणणार आणि लोक तिथं पाठिंबा द्यायला समर्थन देणार. बरं, हे मोस्ट नाव आपण यासाठी दिलंय की मुस्लिम, ओबीसी आणि ST तिन्हीचे नेते इथं आहेत. थेट प्रश्न आपण त्यांना तुमच्यातनं पण विचारू शकणार आहोत. म्हणजे राम शिंदे, धोका वाटतो अशा प्रकारची एखादी आघाडी झाल्याचा? किंवा दुसरा एक प्रश्न असा देखील आहे की बी टीम आहे भाजपची, असा देखील आरोप काही लोकांनी सुरू केलेला आहे. असा कोणताही मुद्दा नाही आहे. प्रश्न असा आहे की त्यांनी ज्या अजेंड्यावरती एकत्रित आलेत आणि या सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये जे आजमावायचा प्रयत्न केला, त्या दोघांच्याही बोलण्यामधून तेच आले. शेवटी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पक्ष राजकीय भूमिका मांडत असताना कोणता तरी अजेंडा घेऊन जात असत. मला वाटतं की याची आम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही, परंतु प्रत्येकजण निवडणुका जवळ आल्या किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा राज्याच्या देशाच्या संदर्भामध्ये जी राजकीय खेळी करायचा प्रयत्न करत असतात ती करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की एखाद्या ह्या 3 राज्याच्या निवडणुकावरून पूर्ण देशाचं चित्र पूर्णच पालटलंय असं काही समजायचं कारण नाही. आपण पर्सेंटेज ऑफ वोट जर पाहितलं त्याच्यात तर आमचं काही राज्यामध्ये पटत नाही कारण हे ट्रेलर आहे, पिक्चर बी बाकी असं म्हणाले होते. स्टॅटिस्टिकल फिगर मध्ये आम्ही खूप मागे आहोत. मी एकच म्हणजे इथल्या माइंडसेट बद्दल बोलतो, राग मानून घेऊ नका, की OBC, शेड्यूल कास्ट, मुस्लिम हे कॉम्बिनेशन धोकादायक आहे असं तुम्ही म्हणालात, प्रश्न केला. माझं म्हणणं असं आहे की जे गन्स घेऊन फिरतात ते त्यांच्याबद्दल काय, जे या देशाची घटना मानत नाही त्याच्याबद्दल काय, जे स्वतःला इथे असताना रजिस्टर करून घेत नाही किंवा कायद्याला सबमिट करून घेत नाही त्याच्याबद्दलचा तुमचा प्रश्न नसतो. संघावरती थेट आरोप आहे तुमचा. मी नाव म्हणून म्हटलं मी कोणाचं नाव घेणार नाहीये. ते घेऊया ना, अगदी हे महाराष्ट्राचं महामंथन आहे, त्यामुळे नाव घेऊ शकता. मी एक सरळ म्हणतोय की जे पॉलिटिकल पार्टीज किंवा जी लोक या देशाला कायद्याने मानतात, कायद्याने दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे चालतात आणि चालण्याचा प्रयत्न करतात, त्या सगळ्यांची युनिटी झाली किंवा त्यांनी असं कॉम्बिनेशन केलं की त्याला आपण म्हणतो की हे धोकादायक आहे. म्हणजे ही मानसिकता लोकांची बोलते. म्हणून मी मगाशी म्हणालो की इथे ही मानसिकता बदलली पाहिजे ह्याच्याबद्दल आहे. कुठेही किंवा आज असणारं ATS चीफचं असणारं स्टेटमेंट आलेलं आहे. त्या ATS चीफनी असं म्हटलेलं आहे की पंजाबमध्ये असणारा शीख टेररिझम वाढण्याची शक्यता आहे. नक्षलवादी जो आहे तो नक्षलवादी असणारा इस्लामिक टेररिझम बरोबर हातमिळवणी करण्याच्या असणाऱ्या धोक्यामध्ये आहे. आणि तिसरं त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी की अशांतता वाढण्याची शक्यता आहे. पण ही अशांतता कोण वाढवणार आहे? पण इथे असणारा सनातन आहे, बंदुका मिळालेल्या आहेत, RSS आहे. तुम्ही नाव घ्यायला सांगितलं, मी घेतलं की ज्यांच्याकडे AK-47 आहे, AK-87 आहे आणि त्याच्याबद्दल ATS किंवा इथला असणारं इंटेलिजन्स डिपार्टमेंट यांच्याकडे थांगपत्ता नाही. भाजप सरकार पाठीशी घालते असं म्हणायचं. माझा असणारा भाजप कशाला, काँग्रेसही त्याला पाठीशी घालते. बरं, म्हणजे माझा इथला असणारा सिस्टमशी संबंध आहे. उद्देश काय हा पॉलिटिकल. तुम्ही म्हणता काँग्रेस आणि भाजप सरकार दोन्हींनी जर पाठीशी घातलं, माझं सरळ म्हणणं आहे की देर इज अ डिव्हिजन. एक डिव्हिजन असं म्हणतंय की इथला असणारा OBC असेल, इथला मुस्लिम असेल, इथला आदिवासी असेल, इथला शेड्यूल कास्ट आहे, हा पूर्णपणे बदमाश आहे. आणि म्हणून या बदमाशाला जर थांबवायचं असेल तर इथल्या उरलेल्यांनी थांबवलं पाहिजे. मग त्यांनी बंदुका घेतल्या तरी चालतील, त्यांनी गोळ्या घेतल्या तरी चालतील, दाभोळकरांना गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आम्ही शांततेने बघत राहू. म्हणजे दिस इज दी मेंटल सेट या देशाची अशी अवस्था आहे. आणि त्याला खतपाणी इथल्या पॉलिटिकल सिस्टम्स घालते. आम्ही ते बदलाव म्हणून प्रयत्न चाललाय आमचा. बरं, हे मोस्ट नेते सगळे आपल्या सोबत आहेत. प्रेक्षकांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांना आपण सांगूया, त्यांनी प्रश्न विचारावे. कारण तरुण पिढी देखील आपल्याकडे आलेली आहे, त्यांच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत, थेट तुम्हाला विचारायचे.
प्रताप थोरात बोलतो. आत्ता छत्तीसगडचा जो रिझल्ट आला किंवा इतरही 2 राज्यांचे रिझल्ट आले त्याच्याकडे तुम्ही कसे पाहता? मी बाळासाहेबांना विचारतोय की उदाहरणार्थ मायावतींची मतं घटली आणि लोकांनी हे जाताना समजा BJP रिजेक्ट करत असताना काँग्रेसचा पर्याय 3 राज्यामध्ये घेतला, सगळीकडे घेतलेला नाही. त्याच्याकडे तुम्ही कसं बघाल आणि याचा परिणाम लोकसभेमध्ये? मला वाटतं हा तुम्ही प्रश्न विचारला नसता तर अधिक चांगला झाला असता. का गुजरातच्या वेळेस 3 महिन्या अगोदर याच मुंबईमधल्या प्रेसमध्ये मी येऊन असताना म्हणालो होतो की नरेंद्र मोदी यांची असणारी जी इमेज इनविन्सिबल आहे ती राहिलेली नाही. काँग्रेस व्यवस्थित बिहेव केली त्या इलेक्शनमध्ये तर 70 जागा येऊ शकतात. हे 4 महिने अगोदरचं येऊन माझं विधान होतं. मी तिथे 7-8 महिने काम करत होतो. माझ्याबरोबर असणारं इतर 8,000 10,000 वेगवेगळ्या स्टेट्समधले वर्कर्स होते आणि ते करत त्यांच्या फीडबॅकवरनं ते असणारं होतं. प्रश्न असा आहे की आपण जी काही गणितं मांडतो ती खरी असतात अशी नाही. नवीन लिडरशिप जेव्हा उभी राहते त्या नव्या लिडरशिप बरोबर लोकांच्या भावनाही असतात आणि अपेक्षाही असतात. अपेक्षा ज्यावेळेस फुलफिल करायला जात नाही त्यावेळेस त्याच्या संदर्भातलं असणारं ज्याला आपण म्हणू की नेगेटिव्हिझम सुरुवात होते आणि ती नेगेटिव्हिझममध्ये आम्ही गुजरातमध्ये पाहिलं होतं आणि आम्ही म्हणालो या 3 राज्याच्या मी असणारं ॲनालिसिस असं करतो इन्क्लुडिंग गुजरात. हे पॉझिटिव्ह मत काँग्रेसला आहे असं जर म्हणत असाल तर मी अजून त्या ओपिनियनला आलेलो नाही. हे जे मत आहे हे BJPच्या विरोधात आहे. BJPबद्दलच्या ज्या अपेक्षा होत्या त्या भंग झाल्या आणि त्या भंग झाल्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवतो. तेव्हा लोकांनी BJPला दाखवण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा काँग्रेसवाल्यांनी या निवडणुकांमध्ये आपल्याकडे लोक ट्रान्सफर झाली आहेत असं अजिबात समजू नये. ते तिथे सगळेच गेले. ते कशाला म्हणजे महाकौशल इलाका जर माहिती असेल किंवा इथला असणारा छिंदवाड्याचा भाग असेल बैतूलचा भाग असेल की जे मागच्या वेळेस BJPने स्वीप केलं होतं तो सगळा आदिवासी भाग आहे. 36% आदिवासी भाग आहे. तो सगळा भाग आता असताना काँग्रेसकडे गेला आहे. त्यांनी इव्हन असताना गोंडवाना पार्टीला सोडलं की तिथे नेहमी त्यांच्या वाईटाच्या वेळेस 2-1 त्यांचे निवडून यायचे. ते गोंडवाना पार्टीला सुद्धा आदिवासींनी सोडलं. म्हणजे महाकौशलमध्ये असणारा भिल्लांनी सोडलं आणि इथला असणारा राजगोंडांनी सोडला आणि ते सगळे काँग्रेसकडे गेले. त्याच्यामुळे ते गेले म्हणून त्यांनी पार्टीच सोडलीत किंवा पार्टी बदलले असं नाही. एक अपेक्षा होत्या त्या भंग झाल्या आणि त्या भंग झालेल्या अपेक्षेचं प्रतीक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण तिसऱ्या आघाडीला वाटत होतं की आपण पर्याय ठरवू. अजित जोगींना स्वप्न पडत होतं की मी मुख्यमंत्री होईन जसं कर्नाटकला कुमारस्वामी झाले त्याप्रमाणे. तर तुम्हाला काय वाटतं आता इथे काँग्रेसचं इथे खासगीत असं म्हणतायत की बहुजन वंचित तुमची जी आघाडी आहे त्यांचा अजित जोगी नक्की होईल पुढच्या इलेक्शनमध्ये? लोक दाखवणार आहेत, थोडी काँग्रेसवाले दाखवणार आहेत. निश्चितपणे लोकांनी ठरवलं की त्यांना तिसरी आघाडी पाहिजे ती पाहिजे. ज्या काही पद्धतीने असणारं छत्तीसगडमधलं आहे खनिज लुटण्याचं कामकाज चाललं होतं आणि आदिवासींना पळवण्याचा भाग त्या ठिकाणी झाला होता. ज्या आदिवासी संघटना पॉलिटिकली भूमिका घेत नव्हत्या त्या सगळ्या ह्यांनी भूमिका घेतल्या आणि त्या दुर्दैवाने भूमिका त्यांनी BJPच्या विरोधात घेतल्या. कारण का 15 वर्ष BJP तिथे डायमंड्स माईन आहेत त्या लुटण्याचा प्रयत्न होता. खनिज आहे म्हणजे लोखंड आहे त्याचा लुटण्याचा प्रयत्न चालला होता. इनडायरेक्टली तिथे असणारा गोल्ड माइन्स आहेत त्याचं मायनिंग करण्याचा प्रयत्न चालला होता. आणि आदिवासी असं म्हणतोय की हे माझं नॅचरल लाईफ आहे की जे डिस्टर्ब होतं आहे आणि त्या डिस्टर्ब करणाऱ्याच्या विरोधात त्यांनी डिस्टर्बन्स आणलेला आहे. त्याच्यामुळे क्लीन स्वीप आहे तिथे दिसते. तेलंगणाच्या ठिकाणी आज घडलेलं असं दिसतंय की चंद्रशेखर राव यांनी सगळ्यांच्या विरोधात सुंदर काम केलं. त्यांनी तिथं दाखवलं. परंतु त्यांचा राजकीय जे इन्क्लिनेशन दिसतंय
ते केंद्रात काम करायचं, केंद्रामधला किंग मेकर म्हणावा किंवा मोठा रोल घ्यावा असं दिसतंय त्यांचं. त्यावेळेला तर केंद्राकडे त्यांना दुसरा पर्याय नाही. काँग्रेसच्या बाजूला जातील, चंद्राबाबूच्या बाजूला जातील असं काही दिसत नाही. ते इंडियाच्या बाजूला गेल्यानंतर MIMची स्थिती तेलंगणात काय राहणार आहे? नाही, मला कळलं नाही. तेलंगणामध्ये MIM कुणाबरोबर राहणार? मग चंद्रशेखर राव इंडियाकडे जाण्याची जास्त शक्यता आहे. त्यांना केंद्रामध्ये काय करायचंय असं दिसतंय. ती स्थिती काय असेल? हे जो जम्पिंग टू कन्क्लुशन जे आहे की चंद्रशेखर रावांना असणारा नवीन ह्याच्यामध्ये करायचं आहे म्हणून त्यांचं ऑल्टरनेटिव्ह हे असणारं NDA आहे, हे कन्क्लुजनला काय येत आहे? राव हिमसेल्फ कॅन प्ले अ रोल. चंद्रशेखर राव आणि कुमारस्वामी दोघांचे फार चांगले संबंध आहेत. चंद्रशेखर राव आणि ममता बॅनर्जी यांचे असणारे चांगले संबंध आहेत. चंद्रशेखर राव आणि असणाऱ्या हरियाणाचे चौटाला यांचे चांगले संबंध आहेत. असे अनेक आत्मे आहेत की ज्यांना पंतप्रधान व्हायचं आहे. तुम्हाला एक आत्मा फक्त असताना समोर आला असं मी म्हणतो. 15 दिवसांनी आणखी तुम्हाला दिसतील. त्याच्यामुळे आत्ताच्या आघाड्या कायम राहतील असं माझं म्हणणं नाही. ज्यांना पंतप्रधान व्हायचं आहे ते सगळेजण एक नव्या आघाड्या घेऊन उभ्या राहतील अशी परिस्थिती आहे. नक्कीच. राहुल झोरी प्रश्न विचारतात. साहेब, माझा एक प्रश्न आहे. माझं नाव जीवक वावळ. माझा राम शिंदे साहेबांना प्रश्न आहे की जर कोणी SC ST OBC आदिवासी यांच्यासाठी आवाज उठवेल तर तो अर्बन नक्षल किंवा लक्षलाईट होतो. आणि मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे किंवा एकबोटेंना सरकार पाठीशी घालते, त्यांच्या अटकेसाठी कारवाई नीट होताना दिसत नाही. पण नक्षलाईट म्हणून वंचितांची बाजू जे घेतात त्यांना नक्षलाईट म्हणून घोषित करण्यात येतं. त्यांना सोशल मीडियावर अनेक वाईट बोललं जातं. तर हा एक प्रकारे सोशल मीडियाला हाताशी घेऊन एखाद्याचं चारित्र्य हनन करण्याचा प्रकार नाही आहे का? आणि अशा याला सरकार कसं काय तोंड देतं? असा तुमचा प्रश्न. आणि अर्थात अनेकांना प्रश्न पडलेला आहे की संभाजी भिडे यांना अजून चौकशीसाठी देखील कधी बोलवलं नाही किंवा काही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. हा प्रश्न अनेकांना पडला. त्याचं काय उत्तर? या संदर्भामध्ये ज्यावेळेस प्रकार झाला आणि केसेस झाल्या त्यामुळे त्यांना अँटिसिपेटरी बेल मिळाला आणि अँटिसिपेटरी बेल मिळाले. अनेक वेळा त्याच्या चौकशा देखील झाल्या. अँटिसिपेटरी बेल अजून संभाजी भिडेंना मिळालेला नाही. माझ्याकडे काही होम डिपार्टमेंट नाहीये, त्याच्यामुळे माझ्या माहितीनुसार त्यांना अँटिसिपेटरी बेल मिळालेला आहे. आणि त्या चौकशीच्या संदर्भामध्ये अनेक वेळा जे कोर्टामध्ये म्हणणं सरकारने मांडलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सभागृहामध्येच्या प्रश्नाला उत्तरं दिली. त्यावेळेस कधी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस त्यांच्यावर जी कायद्याने कारवाई करणं अपेक्षित आहे ती कठोर कारवाई करण्यासंदर्भात सरकारने कुठेही पण सातत्याने मोदींशी त्यांची जवळीक आहे म्हणून केवळ कारवाई नाही, हा जो आरोप लागतो याला उत्तर का दिलं जात नाही? प्रश्न असा आहे की कोणाची कुठे जवळीक आहे. ते राम गुरीत काय ते महाराज होते ते पंजाब हरियाणाचे, ते पण जवळचेच म्हणायचे ना असं लोक, पण त्यांना पण आत टाकलं ना. त्यामुळे कायदा जो मोडेल त्याला शासन झालंच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून काही करण्याचा राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा प्रयत्न नाही. कायद्याची बात केली साहेबांनी. मला असं म्हणायचं आहे, एक मिनिट खाली ढाबोलकर का वाक्य बता रहा हूं, एक ही सेकंड. सुप्रीम कोर्टामध्ये जसं सरकारच्या वतीने CAGचा राफेलच्या संदर्भातला रिपोर्ट झाला म्हणून म्हटलं गेलेलं आहे, PSCचा रिपोर्ट झाला म्हटलं गेल्यानंतर आता तिथे कदाचित प्राईम मिनिस्टरच्या विरोधात कंटेम्प्ट पिटिशन होण्याची पॉसिबिलिटी आहे. राम शिंदेच्या बाबतीत ही कोर्ट नसल्यामुळे तसं काही कंटेम्प्ट होण्याची शक्यता कमी आहे. नाही, मी म्हटलं अगोदर माझ्याकडे आता नाहीये, त्याच्यामुळे मला त्याची पूर्ण राम शिंदे साहेब म्हणतात परसेप्शन आहे, त्याच्यानुसार मी इन्व्हेस्टिगेशन करणार. अच्छा, धाबोलकरच्या मर्डरमध्ये जे 3 आरोपींना अटक केले होते त्यांना काल बेल मिळाली. कसा करता? इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीने चार्जशीट नाही टाकली. आता उद्या मला आश्चर्यही नाही होणार की या लोक त्याचे डिस्चार्ज अप्लिकेशनही टाकेल आणि त्यांनाही बेल मिळेल, डिस्चार्ज मिळेल. तर काय इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करतायत का? वरिष्ठ माणसाचा मर्डर केला. त्याच्यामुळे मी म्हणतो की जे भाजपा सरकार आहे ते आपली प्रायोरिटी विसरलेली आहे. विसरलेले तुम्ही उदाहरण बघा, 6,000 कोटी रुपया लोक स्टॅच्यू सारखी खर्च करतात.
ज्यावेळी आपल्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतो, राज्याची इकॉनॉमिक कंडिशन स्थिती एकदम बिघडलेली आहे, त्यांच्या काय रे, अरे मला तुम्ही खर्च करा. मला त्याच्याशी क्वेश्चन करायचे आहे की जर शिवाजी महाराज इतका मोठा माणूस होते, ते जर हयात होते, जिंदा असतील, तर ते म्हणणार होतं की तुम्ही माझ्या स्टॅच्यूला इतके रुपये कशाला खर्च करतात, तुम्ही ऐवजी या रुपयाच्या हॉस्पिटल बनवा, तुम्ही या रुपयांची स्कूले कॉलेजेस बनवा. त्याच्यामुळे एक डेटा काढला होता की लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे की स्टॅच्यू पाहिजे. 90% लोकांनी असं म्हटले होते की आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, स्कूलीज कॉलेजेस हॉस्पिटल्स पाहिजे, स्टॅच्यू नाही. त्याच्यामुळे लोक विसरले आणि 2019 लोक याद राखणार. आता जे झालं आहे 2018 3 महिन्यामध्ये लोकांच्या माइंड बदलणार नाही. हे लोक नाही की 2-3 महिन्यामध्ये ते लोक चेंज करणार काय. प्रकाश बघायचा जो विषय होता की भीमा कोरेगावचा कार्यक्रम पुन्हा एकदा येतोय, काय अप्रोच बदललाय सरकारचा? कारण ज्या मागण्या असतील, म्हणजे ज्या परमिशन्स असतील म्हणा, किंवा आता अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा असं सातत्यानं मागणी होत होती, या एका वर्षामध्ये इतकी मोठी दंगल झाल्यानंतर काही अप्रोचमध्ये फरक पडलाय? कुठल्या याच्या सरकारच्या अप्रोचमध्ये काहीच फरक पडला नाही. ऍब्सोल्युटली नाही. ऍब्सोल्युटली नाही. कारण काय? काही नाहीये. म्हणजे इनफॅक्ट ज्या चौकशा झाल्या पाहिजे त्या चौकशा होत नाहीयेत. पोलीस डिपार्टमेंटमधला 2 भाग झालेला आहे. ग्रामीण पोलीस वेगळं आणि शहरी पोलीस वेगळं. ग्रामीण पोलीस असं म्हणतंय की भीमा कोरेगावची दंगल करणाऱ्या संघटनांचे प्रमुख जे आहेत ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांवरती ते ठेवतात आहेत. आणि शहरी पोलीस जे आहे, कमिशनर के ज्यांचा संबंध येत नाही भीमा ग्रामीण भागाशी, ते असताना म्हणतात आहे की इथला असताना या चळवळी एल्गार परिषदेने केला आणि एल्गार परिषदेला फंडिंग आणि त्याच्यामध्ये नक्षलवादी घुसले, त्यांनी दंगली केल्या. म्हणजे पण मग पोलिसांना जे पुरावे सापडलेत ते मान्य नाही तुम्हाला अजिबात? ते त्यांनी सादर केलेले आहेत कोर्टात. असे ते जे पुरावे सादर केलेले आहेत ते सगळे फेक आहेत. मी डायरेक्ट म्हणतोय त्याच्यामध्ये. काका पण याचे पुरावे तुमच्याकडे? एक मिनिट. फेक ह्याच्यासाठी म्हणतोय की कुठल्याही कॉम्प्युटरच्या ह्याच्यामधनं तुम्ही डॉक्युमेंट रिट्रीव्ह केली असं म्हटलं असेल तर त्याला गव्हर्निंग करणारा IT टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे. त्या इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्टप्रमाणे कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला ज्यांच्या कोणाच्या कॉम्प्युटरमधनं रिट्रीव्ह केलेलं असेल तर त्याचा एक फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये असणारं ॲफिडेविट दाखल केला जातो, तरच कोर्ट त्याचा असताना दखल घेऊ शकतं. अजून एकही तसं डॉक्युमेंट पोलिसांनी ॲफिडेविटवरती दाखल केलेलं नाही आणि ते करणार नाही त्याची मला खात्री आहे. बरं, रामचिंदे काय उत्तर द्याल? अजूनही अप्रोचमध्ये काहीही फरक पडलेला नाही? एवढी मोठी दंगल झाल्यानंतर असा थेट आरोप आहे तुमच्या? नाही, विषय असा आहे की त्या अनुषंगाने जे इनिशिएटिव्ह आणि जे दखल घ्यायला पाहिजे, जी काळजी करायला पाहिजे त्या संदर्भामध्ये घेतलेली आहे. आता ते जर म्हणते असतील की एखाद्या चौकशीवरती आपल्याकडे जी इस्टॅब्लिश्ड संस्था आहे पोलीस माध्यमातूनच आपण चौकशी करतो आणि चौकशीच्या अंती जे निष्पन्न झालेलं आहे ते जसं म्हणतायत की चौकशी आम्हाला मान्य नाही, तर चौकशी मान्य नाही म्हणून त्यांनी तरी कुठं असं विषय केलेला आहे किंवा शेवटी दुसरी काही व्यवस्था आहे आपल्याकडे चौकशी करण्याची तर दुसरी कोणती व्यवस्था नाही. परंतु जे पोलीस ऑफिसर आहेत, ग्रामीण असतील की शहरी असतील, ते कॉन्ट्रोवर्सी जर रिपोर्ट आला असेल तर त्या संदर्भामध्ये जे चौकशी नेमली आहे तसं अशी मागणी केली नाही की आम्हाला हा चौकशी मान्य नाही, त्यानंतर दुसरी चौकशी नेमावी, अशा प्रकारचं कुठलंही केलेलं माझ्या तरी ऐकिवात नाही. आणि म्हणूनसाठी जे इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे, जी दखल घ्यायला पाहिजे, राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून जे करणं अपेक्षित आहे ते माझ्या माहितीनुसार केलेलं आहे. शासनाने त्याच्यासाठी जस्टिस पटेल यांचं असणारं कमिशन नेमलेलं आहे. हे जसं म्हणतात आहेत की 2 वेगवेगळ्या पोलिसांच्या भाग आलेले कमिशनमध्ये असणाऱ्या फॅक्ट्स याव्या, त्या कमिशनमध्ये फॅक्ट याव्या म्हणून आम्ही असताना म्हटलंय की मुख्यमंत्र्यापासून ते असताना गृहमंत्र्यापर्यंत आणि गृहमंत्र्यापासून ते सेक्रेटरी आणि पोलीस खातं यांना यांना बोलवा कमिशन पुढे. कारण मुख्यमंत्र्यांचा मी समजतो की रोल नाही आहे ह्याच्यामध्ये, हे मी मानतोय, पण मुख्यमंत्र्यांना इन्फॉर्मेशन दिली किती वाजता? कारण मी कमिशन पुढे सांगत असतात मी 10:30 वाजता फोन ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये आणि गृहमंत्री देशमुख रणजित पाटील यांच्या ऑफिसमध्ये केल्यानंतर मला सांगितलं की प्रकाशरावच्या दंगली झालेल्याच नाही. आणि म्हटलं मी स्पॉटवरनं बोलतोय, चेक केला आणि तेव्हा मला सांगितलं होय प्रकाशराव झालेली आहे. तेव्हा फ्लॉ कुठे आहे, इन्फॉर्मेशन बंद कुठे केलेली आहे? जसं मुंबईचा असणारा ब्लास्ट झालेला आहे, इन्फॉर्मेशन ब्लॉक केले घेण्यात आलेली,
त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली नाहीये. आजही आम्ही असं म्हणतोय की ही ब्लॉकेज कुठे झालेलं आहे याचं शोधू आपण. पण गव्हर्नमेंटकडून ॲफिडेव्हिट काय येते की आम्ही कोणालाही एक्झामिन करायला देणार नाही. प्रकाशजी, खरं तर प्रश्न राम शिंदे यांना आहे, सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून त्यांना प्रश्न आहे. फॅक्ट फाइंडिंग कमिटी जी आहे ती फॅक्ट फाइंडिंग कमिटी विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती काय? आता ते सरकार डिनाय करत आहे, पण असं झालं होतं का नेमकं की ही कमिटी होती, नंतर ती डिझॉल्व्ह केली बिकॉज ऑफ खूप काही क्रिटिकल प्रॉब्लेम निर्माण झाले म्हणून? शिंदे साहेबांना प्रश्न आहे. मला असं वाटतं की हे कुठेतरी गृह खात्याकडे चर्चा चालली. आपलं फ्लोअर मॅनेजमेंटची तुमचा जिल्हा चर्चा ही वेगळी आहे, होती. तुमचा जिल्हा आहे, आणि शिंदे साहेब, तुमचा प्रश्न जिल्हा असा आहे, तुम्ही त्या जिल्ह्यात माझा जिल्हा नाहीये, मी अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हा आहे. आहे. मी अहमदनगर जिल्ह्याचा आहे. माझ्याकडे पूर्वी गृह खातं होतं, आता गृह खातं देखील नाही. मी आता ओबीसी वेलफेअर आणि वॉटर कॉन्झर्वेशन मिनिस्टर आहे आणि त्यामुळे या फोरम कालखंडापर्यंत ती चर्चा करणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं की एक वेगळ्या दिशेने सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्हालाच प्रश्न सरकारचा प्रतिनिधी मी आतापर्यंत उत्तर दिली, परंतु एकूणच गृह खात्यामध्ये वेळोवेळी नेमलेले कमिशन्स, रिपोर्ट्स, त्याच्यावरती करायची ऍक्शन टेकन रिपोर्ट आणि त्या अनुषंगाने केलेल्या काही कारवाया हे मला कसं एकंदरीतच माहीत असणार. आणि म्हणून त्या गोष्टीचा जर मी पोर्टफोलिओ सांभाळत असतो तर मला माहिती असणं म्हणजे क्रमप्राप्त होतं. पण अदरवाईज मला वाटतं म्हणजे आंबेडकर साहेब इथं वारिस पठाण आम्ही जे बसलो तर आपण ह्या चर्चा आपण वेगळीकडे घेऊन जातोय, पण एक ठराविक मर्यादेपर्यंत सगळ्याच प्रश्नाला उत्तर देणं ही सरकारची जबाबदारी समजून मी दिलेली आहे. मला वाटतं की हा विषय एकदमच आता गृह खात्याच्या संबंधित आहे, त्यामुळं त्याच्यावर न माहिती म्हणून सांगतो की ज्यांना नेमण्यात आलं होतं त्यावेळेस तर रेकॉर्डिंग असणारं होतं. नांगरे पाटलांनी ती कमिटी नेमली ते सगळं रेकॉर्डिंग आणि रिपोर्ट सगळे असणारं पटेल साहेबांच्या कमिशन पुढे मांडण्यात आलेलं आहे. सिंधे साहब जो दंगल हुआ था उसमें केस इन्वेस्टिगेशन भी हो गया था, चार्ज फ्रेम भी हो गया था, उसके बाद भी सरकार ने वापस लिया. तो आखिर उसके अंदर सरकार जब अपना काम कर रही थी, वो कानून अपना काम कर रहा था, तो सरकार को वापस लेने की क्या जरूरत थी? आप कह रहे हैं कि संभाजी भिड़े को बचा नहीं रहे हैं. 2005 का केस आपने वापस लिया 2018 में, ऐसा क्यों आखिर? प्रश्न असा आहे की 2014 पर्यंत ज्या 2009 ते 14च्या दरम्यान ज्या राजकीय केसेस झाल्या, दंगल केसेस नहीं सर, राजकीय केसेस. हम ते राजकीय केसेस बोललो मी. आपल्या जीआर के अंदर है सर, नुकसान भरपाई करवाना, आपने नुकसान भरपाई करवाया क्या? आपल्या समजण्यामध्ये वेगळं झालंय. मी राजकीय केसेसच म्हटलं कारण तो जीआर मी काढलाय. सर दंगल सर राजकीय केसेस नहीं होता है. मी तेच सांगतोय, आपण जरा पूर्ण ऐकून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल. ऐकून घ्या. आता दंगल भीमा कोरेगाव मध्ये काही जे माणसं सगळेच घेतले ते काही सगळेच दंगलमध्ये नव्हते. त्याच्यातले पण काही माणसं आपण त्यातून विड्रॉ केले. जे प्रत्यक्ष प्रथमदर्शनी ज्या व्हिडिओमध्ये जे लोक आढळून आले त्याच्यावरतीच त्यांच्या केसेस दाखल झाल्यात. आणि म्हणून त्याच्यातले डिटेल्स मला माहीत नाहीये, परंतु जर त्या राजकीय केसेस ज्या आहेत 2009 ते 14च्या दरम्यान 5 लाखाच्या मर्यादेत, जर त्या 1 लाखाच्या मर्यादेत प्रत्येक लोकांच्या वरती जर नुकसान भरपाई असेल तर अशा केसेस मागे घेण्याचा शासन निर्णय झाला. त्याच्यासाठी जिल्हा स्तरावरती एक कमिटी नेमलेली आहे, त्याचा रिपोर्ट राज्य सरकारला देते. अशा पद्धतीचा जो शासन निर्णय झाला त्याच्यामध्ये ते बसलं की नाही बसलं हे मला माहित नाही. आणि म्हणून साठी त्या शासन निर्णयाच्या अधीन जर ती केस असेल आणि त्या जर बसले असतील तर निघाली थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे. असेल. अगदी एक एक प्रश्न मी राम शिंदे आणि प्रकाश यांना विचारणार आहे. एक खूप महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण फार संवादाच्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याच माणसांशी आपण संवाद करतो का, हे खूप महत्वाचं असतं. तुम्हाला विचार करण्याची अजिबात गरज नाही, ताकद नाही, काही नाही. तुम्ही वेगळी भूमिका मांडू शकत नाही. म्हणजे तुम्हाला डोकंच नाही असं न सांगता या पद्धतीने तू बिंडो काय हेच आपण त्याला सांगत आलेलो आहोत. त्याच्यामुळे हा जो डबल स्टँडर्डचा जे जीन आहे ते मला वाटतं आपण सोडलं पाहिजे असं मला वाटतं. बरं, अगदी शेवटचं तुमच्यासाठी, काँग्रेस बरोबर जाणार मग उद्या समजा तशी वेळ आली तर? कारण काँग्रेस आणि एमआयएमचा काही सख्य अशातला भाग नाही, मग अशा असताना पेच निर्माण झाला तर मग काय? नाही मला कळला नाही. एमआयएम बरोबर सध्या आहात आणि ही नवीन वंचित आघाडी केलेली आहे, उद्या काँग्रेस बरोबर जायची पाळी आली तर मग काय? कोणाला? आम्हाला? हो, आम्ही एमआयएमचा हात धरलेलाच आहे. त्याच्यामुळे काँग्रेसला आमचा हात धरायचा असेल तर एमआयएमचा हात धरणं भागच आहे. तो हट्ट धराल तुम्ही तेव्हा? माझा अगोदर दोस्ती झाली ती कायम आहे, मी रस्त्यात सोडत नसतो. प्रश्न त्यांनी वेगळा विचारला. मी तेच सांगतोय की आमची एमआयएम बरोबर अगोदर राजकीय मैत्री झाली
काँग्रेसवाले त्याच्यानंतर आमच्या पाठी लागलेत की आमच्याबरोबर मैत्री करा. काँग्रेसवाल्यांना आम्ही व्हेरी क्लिअरली सांगितलेलं आहे की आम्ही एकाचा हात धरलेला आहे, तुमचा हात धरण्यासाठी त्यांचा हात सोडणार नाही. तेव्हा तुम्हाला आमचा हात धरायचा असेल तर आमच्या शेजाऱ्याचा सुद्धा हात धरावा लागेल. चला प्रकाशजी खूप धन्यवाद, वारेजी तुमचे धन्यवाद आणि राम शिंदेजी तुमचे देखील धन्यवाद. या चर्चेत तुम्ही अगदी दिलखलासपणे सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेले. खूप खूप धन्यवाद या सत्रामध्ये सहभागी झालेल्या आमच्या या सगळ्या पाहुण्यांचं. आणि त्यानंतर TV9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर रोहित विश्वकर्मा यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं, आपल्या या सगळ्या दिग्गजांना पाहुण्यांना सन्मानित करावं. महाराष्ट्र महामंथनचं हे सत्र, आणि आता तुम्हाला कळलं असेल की या सत्राला आम्ही मोस्ट असं का नाव दिलं होतं. महाराष्ट्र महामंथनची मोमेंटो ट्रॉफी आणि त्याचबरोबर शाल देऊन सन्मान करतायत आमचे मॅनेजिंग एडिटर रोहित विश्वकर्मा. या सत्राला आम्ही नाव दिलं होतं मोस्ट, आणि त्यामध्ये सहभागी झालेले डॉक्टर प्रकाश आंबेडकर, MIMचे आमदार वारिस पठाण आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे. खूप खूप धन्यवाद सगळ्या मान्यवरांचे या चर्चासत्रामध्ये, महाराष्ट्र महामंथनच्या या सत्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल.